सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर आपल्या परिसरात राहून वडसाला राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे पूजनीय भिक्खू महामोगलांजी, त्याचबरोबर बुद्धझरी बोटेझरी या ठिकाणी राहून धम्म प्रचाराचं कार्य करणारे आमचे पूजनीय भिक्खू नागसेनजी आणि त्याचबरोबर पूजनीय भिक्खू इंद्रज्योतीजी, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ या कार्यक्रमासाठी दूरवरून आणि अनेक ठिकाणावरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण चिवड्यावर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि वेळ पुढे आणि पुढे सरकतोय। पूजनीय भिक्खू संघापैकी बऱ्याच भिक्खूंनी माझ्या पूर्वी आपणास धम्मदेशना देऊन उपकृत केलेला आहे आणि आता आमच्याकडे माईक आलेला आहे आणि आमची ही धम्मदेशना आता होणार आहे। तेव्हा आम्ही जेव्हा एंट्री केली इथे आपल्या गावामध्ये, गाव तसं छोटंसंच आहे, आमचे मिलिंदजी धोंगडे यांनी अनेकदा कॉल करून मेसेजेस करून सातदिवे साहेबांशी संपर्क साधून त्यांनी आजची ही तारीख मिळवली आणि त्यांनी सांगितलं, भंतेजी घरगुती कार्यक्रम आहे, माझ्याकडे भोजनदान आहे, एवढा मोठा काही कार्यक्रम नाही आहे। पण जेव्हा आपल्या स्टँडवरती आलो खेडे गावामध्ये, आपल्या अत्यंत छोटंसंच गाव आहे सोनमाळा, सोमताळा सोमनाळा, ठीक आहे हरकत नाही, सोमनाळा तर सोमनाळा। तर या सोमनाळा गावामध्ये, खेडे गावामध्ये आम्ही आलो। खेडे गावात गेल्यानंतर फार हर्ष होतो, आनंद होतो, कारण आमचा जन्म ही खेड्यातच झालेला आहे। आम्ही काय धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलेलो नाही आहे आणि तुम्ही काय त्यांच्या घरी जन्माला आले नाही, त्याच्यामुळं तर तुम्ही हे समता सैनिक दल, त्या लेझिम पथकामधल्या आपल्या सगळ्या मुली, महिला आणि श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका एवढ्या आतुरतेनं वाट पाहत होते पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये, आणि एवढी मोठी संख्या आणि एवढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून मावत नव्हता, एवढा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता। तर एकदा कार्यक्रमाचे आयोजक मिलिंदजी, त्यांचा धोंडगे परिवार, तांबे परिवार आणि सर्व उपस्थितांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवून स्वतःचंही अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे। मला वाटलं बा आता तुम्हाला भूक लागते की काय, भूक लागते का काय, म्हणून तुम्हाला मध्येच अगोदरच विचारलं की बोलू की नको, कारण विचार केला पाहिजे। आम्ही असे वरती बसलो भंतेजी असल्यामुळे, आम्ही भंतेजी नसतो तर आम्हाला असं खालीच बसावं लागलं असतं, परंतु भिक्षू असल्या कारणाने भगवंताने सांगितलं, गौरवास पात्र, आदरास पात्र, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, अशा असंख्य गुणांनी युक्त भगवंताचा श्रावक संघ आहे आणि म्हणून भगवंताच्या संघाचा गौरव केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांना दान पुण्य केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे। हे भगवंताचीच शिकवण असल्यामुळं आम्ही वरती बसलो, तुम्ही खाली बसले। मी मनोमन विचार करत होतो, काही माझ्या माता भगिनीचे बाबांचे चेहरे पाहून काय माहित नाही बा, आता कोणाला वाटत असेल बापा ही आता कधी संपते, आता नाही, आता तर खुलले बापा, पण वाटत असेल कोणाला काही डायबिटीज असेल, कोणाला बीपी असेल, तर तुमची काही जास्त परीक्षा घेणार नाही। परंतु या धोंगडे परिवाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे, कारण असे कार्यक्रम धम्मदेशनेचे जर पंचक्रोशीमध्ये, गावखेड्यांमध्ये जर आयोजित केले
आणि चांगल्या विद्वान सिलवान गुणवान विनयधारी भिक्खूंना जर बोलवत राहिले लोक भगवंताच्या काळातल्या सारखं किंवा आताही श्रीलंका थायलंड मध्ये हे होते, तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले मुक्तिदाता आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झालं आणि ज्यांच्यामुळे सर्वश्रेष्ठ असे 3 रत्न आपल्याला मिळाले, त्यांच्या संकल्पनेतील भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की फक्त स्वतः पुरतं जगू नये, खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाता खाता बटन दबलं की मरणे. काय केलं तर काहीच नाही. लग्न झालं होतं, नवरा बायको होते, 2-4 लेकरं झाले, त्यांना शिकवलंय, त्यांना पोटा पाण्याला लावलंय, त्यांचे लग्न कार्य केलेत, नातवंडांना खेळवत होते आणि एक दिवस बटन दबलं गे. काही विहारात आले नाही, कधी समाजात आले नाही, कधी या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी झाले नाही, कधी योगदान दिलं नाही आणि कधी घराच्या बाहेर लेकरालाही पडू दिलं नाही. बस बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको आणि बाल्याचं घरदार आपापल्या खोलीत. आम्ही बदल केला आता, कारण 10 बाय 10ची खोली कुठे राहिली? मोठमोठी महाल आले ना बाबासाहेबांच्या मुळे वाट्याला, आले का नाही? 10 बाय 10ची खोली आहे का आता? बापा पहा केवढा बंगला. आता हे पण पहा नाही, यांचा बंगलाच आहे हा. अशोक चक्र भगवान बुद्ध बाबासाहेब घरावरती आहेत आणि घरे चांगलं मोठं तिथपर्यंत आहे. आणि त्यामुळे गाव खेड्यातही घर तयार झाले. त्यामुळे काही लोक तुम्हाला सोडून बापा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. परंतु काही लोक खरोखरच असे आहे, बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर बाळ आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुली. तुम्हाला पाठ झालं बापा, बरं झालं अशा धम्म देशनेतलं काही पाठ व्हावं. सकाळीच एक आपल्या पुण्यावरून फोन आला, ते सांगत होती ताई आमची की ते लहान पोरगा मुलगा आहे, तर ते मुलगा भंतेजी म्हणे तुमची डायलॉग मारते म्हणे पोरग. म्हटलं कोणती? नाही बापा तुम्ही लय चांगले. आमचं खरंच फोनवर बोलले बा, बारीक पोरग एकदम. हो. आणि ते म्हणे तुम्ही नाही बापा तुम्ही तर लय चांगले. मी म्हटलं बरं झालं बापा, हिरोईनचे डायलॉग नाही मारत, भंतेजीची डायलॉग मारते. काही लोक सांगतात तुमचीच भाषा बोलतात म्हणजे आमच्या घरात. मी म्हटलं चांगलं आहे, हा पण एक धर्माचा संस्कार आहे. कारण ह्याच्यामुळे जर गोडी, आणि आम्ही पण सांगतो बा आम्ही काय फार विद्वान नाही आहोत, आम्ही अल्पबुद्धीच आहोत, आमचा काय फार जास्त अभ्यास नाही आहे. त्रिपिटक फार मोठा आहे, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे, त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही आहोत. आम्ही लोकांना गोडी लावण्याचं काम करतो बघा. काय करतोय? धम्माची गोडी लावण्याचं काम करतो. म्हणजे कोणी ध्यानी बनावं, कोणी सिलवान बनावं, कोणी उपवासाचं पालन करावं, कोणी दान पुण्य करत राहावं, कोणी विहारात जात राहावं, कोणी आपल्या घरी भंतेजींना बोलवावं, यासाठीची गोडी लावण्याचं तेवढं आम्ही काम करतो. आणि म्हणून लोकांना जर प्रवचनातले डायलॉग आवडत असतील आणि विशेष म्हणजे लेकरांनाही आवडत असतील, तर आमची गाडी योग्य मार्गाने चालली याचा आम्हाला अभिमान आहे बघा. तुम्हाला सांगतो म्हणून स्वतःबद्दल आम्हाला प्राऊड फील होते. कारण आम्हाला आताच सांगितलं बघा, आमचं बटन लवकर हे दबलं तर काही टेन्शन नाही आम्हाला. कारण समाधानाचा मृत्यू येईल. बाबासाहेबाचं फुकट खाऊन नाही चाललो. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून असंख्य लोकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं परिवर्तन घडून गेलो, याचा अमरतानाही आनंदच होईल. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा असे बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये उतरावेत यासाठीच्या या धम्मदेशना असतात. आणि म्हणून त्यांचं कौतुक आपण करतोय. हा समजू लागलं तुम्हाला काय म्हणायचं ते बाबा, तुम्ही खरंच लय हुशार आहे. तर बघा खरंच असे कार्यक्रम झाले पाहिजे बघा, झाले पाहिजे का नाही? आज आपण पाहतोय वातावरण कसं आहे आपल्या देशामध्ये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक ठिकाणी अनुल्लेखाने टाळल्या जाते बा, इग्नोर केल्या जाते. बाबासाहेबांना 26 जानेवारीला फार मोठी घटना घडली आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आपण कोणावर वैयक्तिक टीका करत नाही आहे, ते एक उदाहरण आहे फक्त. असं अनेक ठिकाणी होते की बाबासाहेबांना टाळल्या जाते पहा, बाबासाहेबांना इग्नोर केल्या जाते.
बाबासाहेबांना अपमानित केले जाते आणि संविधानाचाही अपमान केला जाते या देशामध्ये. परंतु त्या महामानवाने जे संविधान लिहिलं, त्या महामानवाने जे कार्य केलं ते केवळ काही एका जातीपुरतं मर्यादित नाही आहे. जेव्हा त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करतो, जेव्हा भारतीय संविधानाचा अभ्यास करतो, तर त्या महामानवाने या देशाला संपूर्णतः देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, सार्वभौमत्व या देशाला प्राप्त व्हावं, देशातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हावा, त्याला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायनीतीचं जीवन प्राप्त व्हावं आणि ते उथळ माथ्याने त्याचं स्वाभिमानानं जीवन त्याने जगावं. यासाठी म्हणून गरीबालाही तेवढेच हक्क अधिकार दिले आणि श्रीमंतातल्या श्रीमंतांनाही तेवढेच हक्क अधिकार दिले. परंतु आज या देशातले काही लोक बाबासाहेबांना बेईमान होतात किंवा बाबासाहेबांचा विचार दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज सोशल मीडियाचं जग आहे. काय आहे हे युग? कशाचं आहे? सोशल मीडियाचं युग आहे. आज प्रत्येकाकडे युट्यूब आहे, सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि जगभरातील लोक, बहुसंख्य लोक सोशल मीडियावरती आहेत. एका क्लिक वरती आपलं वक्तव्य, आपलं बोलणं, आपलं मत सारं जग पाहू शकते, जग ऐकू शकते. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार युनो मध्ये पोहोचलेला आहे. बाबासाहेबांचा पुतळा युनोच्या ऑफिस मध्ये आज काही दिवसांपूर्वी तिथं स्थापन केला. म्हणून बाबासाहेबांचा विचार कोणी इथं संपवू शकत नाही. जसा सूर्य आहे तसा बाबासाहेबांचा विचार जगामध्ये एकदम सर्वत्र प्रकाश देत आहे बघा. आणि बुद्धालाही आज कोणी संपवू शकत नाही. परंतु कधी कधी असं होते की हे जे मी बोललो आता, हे तेव्हाच खरं ठरते जेव्हा महामानवाचे अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असतील तर खरंच त्यांचे विचार संपत नाहीत. पण जर कधी बाबासाहेबांच्या नावावर खाणारे आणि भगवान बुद्धाला कामापुरता मामा करणारे लोक, तुम्ही नाही म्हणत बाबा बारीक थोड करू नका, पण जयंती आली की बोलो रे बोलो, जय भीम, इकडून आला जय भीम आणि तिकडून आला जय भीम, आणि बघतो काय सामील व्हान आसन तसन केस वाढवून निळीचा भंडारा लावलाय, गळ्यामध्ये निळे टाकले, पोटातही काय काय टाकलंय काळ, आणि त्याच्यावर नाचते मग तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आणि याचं जर रक्त चेक केलं त्या दिवशी तुम्हाला सोडून बापा, तर याच्या रक्तात मला सांगा भीम निघेल का? याच्या रक्तात भलतच काहीतरी निघेल का? आणि बाबासाहेबांचं कुटुंब रक्त निघेल. आणि त्यामुळे बघा, बाबासाहेबांचं रक्त त्यांच्याच अंगात असू शकते की जे लोक स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जे बुद्ध विहारात जातात, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळतात, पंचशील पाळतात, आठवड्यातून का होईना एक दिवस उपोषण पाळतात, शील पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, आपलं मन निर्मळ करण्यासाठी ध्यान करतात आणि समाज परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये उतरतात, तेच लोक बौद्ध आहेत. नाही तर 365 दिवसातून एकदाच बाहेर नाचायसाठीच पडणारे काय ते ढेकळाचे बौद्ध म्हणता तुम्ही. आमच्या भंतेजीने चांगले कान पिळले तुमचे. ते कोणतं गाव सांगितलं? नागपूर जवळचं. हा बाप्पा, मी हे भंतेजी जेव्हा बोलत होते तुमचे चेहरे बारीक पाहत होते, काही काही नाची खाली मान घातली पहा. मी म्हटलं गोळी बरोबर लागली बापा. आणि गोळी लागली पाहिजे ना, नाही का? ही धम्माच्या तत्वाची, विचाराची गोळी, बाबासाहेबांच्या विचारांची गोळी लागली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सगळं काही आपल्याला दिलंय आणि त्यांना फक्त कामापुरता मामा करत असेल, फक्त कोणी आपल्यावर अन्याय करू नये म्हणूनच फक्त घरावर झेंडा लावत असेल, बाबासाहेबांच्या नावाला आपण ढाल बनवत असेल फक्त आपलं भागून घेण्यासाठी, आपला स्वार्थ, तर त्याला काही अर्थ आहे का? बाबासाहेबांच्या विचारांना आपण जागलो पाहिजे. कारण रात्रच इथे वैऱ्याची नाही आहे, तर दिवसही वैऱ्याचा आहे. तुम्ही पाहत असाल या देशामध्ये किती त्रास दिला जातो बाबासाहेबांच्या नावाला आणि बाबासाहेबांच्या विचारांना. भगवान बुद्धाचा विचारही इथे दुर्लक्षित केला जातो, बाबासाहेबांचा विचार इथे दुर्लक्षित केला जातो. आणि त्यामुळे त्या काळात बघा, आपली लोक प्रामाणिक होती. त्या काळामध्ये, बाबासाहेबांच्या काळामध्ये आपली लोक प्रामाणिक होती.
अडाणी होती पण प्रामाणिक होती की नाही? तेव्हा अडाणी लोक होते आणि पैसेवाले एवढे लोक नव्हते. आज पैसेवाले झाले, शिक्षणही आलं, परंतु जर पाहिलं तर खरंच काही काही लोकांना धम्माच्या कार्याशी, विहाराशी, बाबासाहेबांच्या कार्याशी आम्ही काही देणं घेणं लागत नाहीये की काय, अशा विचारात काही लोक राहतात, वावरतात. बघा, वावरतात की नाही? तुम्ही पाहत असाल बघा, नुसतं मला पान फुलं वा असे लोक बघा, काही काही म्हणजे दिसायला सुंदर, त्यांची माडी सुंदर, बंगला, घर दार, लेकरं बाळ सगळं लय खूप काय काय आहे. आमचा टीव्ही पहा म्हणते, आमचा बंगला पहा म्हणते, आमची एसी पहा म्हणते, आमचा हॉल पहा म्हणते, काय काय पहा म्हणते. मला फक्त पहाच म्हणते, फुलं वाहा म्हणते. मला माईक द्या, मला हार द्या, मला फुलं द्या, पुष्प गुच्छ द्या, मीच लय मोठा म्हणते, बाबासाहेबांनंतर माझाच नंबर लागते म्हणते. आणि याचं घर घरात नसते, असते का? नाहीच म्हणा तुम्ही. हो काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला म्हणत नाही बापा, बारीक तोंडानं का करत जाऊ. पण असे खरंच लोक आहे बघा, बिलकुल काही कामाचे नाही. त्या काळात लोक प्रामाणिक होते, गरीब होते, परंतु प्रामाणिक होते. आणि त्यामुळे बघा, आपण जोपर्यंत दुसऱ्याचं दुःख अनुभवत नाही तोपर्यंत त्या दुःखाचा असर पावर आपल्याला कळत नाही. अगोदरच्या लोकांना त्रास झाला सगळ्या गोष्टींचा. का? कोणत्या गोष्टींचा त्रास होत होता? का म्हणून पटापट बाबासाहेबांना शरण आले लोक. अडाणी असून सुद्धा नागपुरात आपल्या एवढी गर्दी का केली होती? लाखो लोक आले की नाही? अडाणी होते की नाही? तेव्हा व्हॉट्सअप होतं का? सोशल मीडिया होता का? फोन होते, मोबाईल होते का? पण त्या काळामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या नागपुरात 14 ऑक्टोबर 1956 5-6 लाख लोक जमा झाले होते का नाही? सगळ्या प्रकारचे लोक होते आपले पांढऱ्या वस्त्रांमध्ये. आणि आज मात्र आपण पाहतोय तो प्रामाणिकपणा लोकांमध्ये उरलेला नाहीये. आज महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. तुमच्याकडची परिस्थिती काय याचा आम्हाला अभ्यास आहे. सगळ्या महाराष्ट्राचा, देशाचा आम्ही अभ्यास करतो, राजकारणाचाही अभ्यास करतो, सामाजिक कार्याचाही अभ्यास करतो, धार्मिकही अभ्यास करतो. कारण वर्तमान जीवनामध्ये आपल्याला या चौकस अभ्यास करावा लागतो. आणि त्यामुळे आम्ही पाहिलं बघा, जे लोक जयंतीला, जे लोक विजयादशमीला, जे लोक 6 डिसेंबरला, जे लोक भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने जमत होते, निवडणुकीच्या वेळेला ते काय करत होते? 1000 500 अहो, हसं करून घेतलं आपल्या लोकांनी. आज हसतात लोक, तुमच्या माहितीसाठी सांग, हसतात की नाही लोक? ज्यांना कळत असेल, इतर लोक हसतात बघा काही काही आपल्या लोकांकडे पाहून. आपल्या लोकांचं हे बिलकुल वाईट घाणेरडं आचरण पाहून इतर लोक हसतात. बाबासाहेबांनी खरं तर तेव्हा इशारा दिला होता आपल्या नागपुरातूनच. 15 ऑक्टोबर 1956 14 ऑक्टोबरला दीक्षा समारंभ पार पडला आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं होतं 3 तास. आपल्या नागपूरचे सुगत बोधी भंतेजी आमच्या बरोबर होते. आम्ही त्यांच्या बरोबर राहत होतो औरंगाबादला. तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत असाल तर भंतेजी गेले 92 वर्षाचे निघून. भंतेजी धम्मदीक्षेला होते. त्यांना वारंवार विचारायचो, भंतेजी बाबासाहेब कसे दिसत होते, बाबासाहेबांचा आवाज कसा होता, माईसाहेब कशा होत्या, किंवा जे जे काही माहोल होता धम्मदीक्षेचा, नानकचंद रत्तू असेल किंवा ओडबोले, हे सगळा माहोल जो होता दोन्ही दिवसच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यांना मी विचारत होतो वारंवार की बाबासाहेब दिसायला कसे होते, आवाज कसा होता, बोलत कसे होते, वगैरे वगैरे, लोकांमध्ये उत्साह कसा होता. तर भंतेजींनी सांगितलं आणि धर्मांतराचा इतिहास लिहिलेला आहे. त्यामध्ये 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये आपल्या बाबासाहेबांनी नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या लोकांना एक इशारा दिलेला आहे. काय इशारा दिला माहितीये? आपल्या लोकांना उद्देशून काय म्हणाले बाबासाहेब माहितीये? 22 प्रतिज्ञा दिल्या. गुरुचंद्रमणी, महास्तवीर आणि त्रिसरणाचं पंचशील दिलं. बुद्ध धर्मामध्ये दीक्षित झाले बाबासाहेबांनी. आपणही बाबासाहेबांनी प्लस 22 प्रतिज्ञा दिल्या. इथल्या भारतीय लोकांची मानसिकता आणि इथला अभ्यास करून इथले लोक पुन्हा तिकडे जाऊ नये. भीम के लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर असे बनतील नंतर समजा, तर बनू नये म्हणून बाबासाहेबांनी त्रिसरण पंचशिला शिवाय धम्म दीक्षेमध्ये एक विशिष्ट बदल केला.
आधुनिक पद्धतीनं भारताचा अभ्यास करून आणि काय जोडलं बाबासाहेबांनी? 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा जोडल्या, 22 प्रतिज्ञा दिल्या. चष्मा काढून एक एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी स्वाक्षरामध्ये लिहिलेली आपल्या समाजाकडून वधवून घेतली. त्या 22 प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे. आणि नंतर बाबासाहेबांचं दुसऱ्या दिवशी जेव्हा भाषण झालं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आपल्या समाजाला उद्देशून म्हणाले एक वाक्य, उद्या माझ्या नवदीक्षित समाज बांधवांनो, उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे असं बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म पाठवला. कोणाचे शब्द आहेत ते? बाबासाहेब. कोणाचे? आपल्या बाबाचे शब्द आहेत बघा. ज्यांनी आपल्याला मुक्त केलं, ज्यांनी आपल्या कमरेचा झाडू सोडला, ज्यांनी गळ्यातलं मडकं काढून टाकलं बघा आपल्या, ज्यांनी आपल्याला हे स्वाभिमानाचं मानास सन्मानाचं जीवन दिलं, त्यांनी आपल्याला काय इशारा दिला होता की वाहत जाऊ नका, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म गाठवला. आज काही लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो, सगळे तसे नाही आहे. काही लोक खूप चांगले आहेत, खूप चांगला बदल होतो आहे लोकांमध्ये. आपल्या काही माता भगिनी असतील, काही आपले मुलं असतील, मुली असतील किंवा माणसं असतील, चांगला बदल होतोय. त्याचं हे उदाहरण आहे बघा. एका व्यक्तीने, एका परिवाराने, 2 परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला लोकांमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून. आणि त्यामुळे असे भीमसैनिक, खऱ्या अर्थाने असे भीमसैनिक बाबासाहेबांचे लेकर घराघरात तयार झाले पाहिजे. म्हणून मी बघा एका शायराचं नेहमी तुम्हाला वाक्य सांगत असतो, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो. काय म्हटलेलं आहे? कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे, वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. आणि तो आंबेडकर शेजाऱ्याच्या घरातून येणार नाही. तुम्हाला तयार करावं लागेल, तुमच्या लेकरांना संस्कार द्यावा लागेल बाबासाहेबांचा. नाही तर लेकरांना फक्त ATM कार्ड बनवणे, एवढं पॅकेज आहे, तेवढं पॅकेज आहे, एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे, लय तोंड मोठं करू सांगते. आणि सोयरिकीच्या वेळेस लय चांगला बायोडाटा लिहिते, लय भारी बायोडाटा लिहिते. माझा पोरगा खालची मान वर करत नाही म्हणते. खरं पाहिलं तर बापा विचारूच नका, किती हात धुवून घेते घरातच. ते पोरीचं लय कौतुक करते आणि ऍक्च्युअल मध्ये काय असते ते विचारूच नका. मी म्हणतो पोरांना शिकवा, पोरींना शिकवा, शिकवलंच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण शिक्षित आणि सुशिक्षित हे 2 वर्ग आहेत. मी काय म्हणतो ऐकताय? शिक्षित आणि सुशिक्षित असे 2 वर्ग असतात. तुम्हाला शिक्षित आणि सुशिक्षितला काय फरक आहे या दोघांमध्ये, तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर या संबंधी प्रवचन आहे, तुम्ही पाहून घ्या. शिक्षित कोणाला म्हणतात आणि सुशिक्षित कोणाला म्हणतात, यातला फरक तुम्हाला कळेल. आज सगळं काही बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालं आहे, परंतु काही लोक बिलकुल समाजाचं देणं घेणं लागत नाही. म्हणून जरी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण गुरगुरतात तेच की खरंच ज्यांच्या रक्तात बाबासाहेबांचा स्वाभिमान आहे. आणि एक वाघीण आपल्यातली गुरगुरली 26 जानेवारीला नाशिक मध्ये. काय नाव? माधवीताई जाधव. साधी गोष्ट आहे का म्हणता का तुम्ही? साधी गोष्ट आहे? अहो साधी गोष्ट नाही आहे, लय अवघड गोष्ट आहे. 500 रुपये घेणं लय सोपं आहे, 1000 रुपये घेणं लय सोपं आहे. आणि याला त्याला पैसे वाटतो निवडणुकीमध्ये, म्हणून मलाच द्या, आमचा बचत गट आहे, एवढ्या महिला आहे म्हणून पैसे घेणं हे कोणाला जमेल? गद्दार लोकांना हे लय लवकर जमते. पण बाबासाहेबांचा स्वाभिमान गहाण न ठेवणं, तो स्वाभिमान आपल्यामध्ये तेवत ठेवणं, हे हर किसी के बस की बात नाही. फार कमी लोक असतात. हे बोलणं लय सोपं आहे, बाबासाहेबांवर बोलणं.
बाबासाहेबाचं गाणं म्हणणं, भगवान बुद्धावर बोलणं, भगवंताचं गुणगान गाणं, हे लय सोपं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये बाबासाहेब आपल्यामध्ये असणं आणि आपल्या वर्तनातून ते आपण दाखवून देणं हे भल्या भल्यांना जमत नाही. आणि तो ज्यांना जमेल तेच बाबासाहेबांचे अनुयायी असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनुयायी आपल्या समाजामध्ये तयार झाले पाहिजे. हे घाबरलं बंद पडलं का? आमचा आवाजच एवढा जाडा भरडा आहे, त्याला आम्ही काय करावं बापा? आमच्या आईनं लहानपणी दातवण टाकू टाकू पडजीबीला काय म्हणते? पडजीबत म्हणते त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात? आवाज जमलं मग आता नाही समजते बा तुम्हाला. तर पडजीबीला